राज्यात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे। राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे गावात निमगाव फेस्टिवल म्हणून 2 दिवसीय शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। 2 दिवस स्थानिक शाळेतील लहान चिमुकल्यांचे नृत्य सादरीकरण करून शिवजयंती साजरी करण्यात आली। दुसऱ्या दिवशी भव्य स्टँडिंग लेदर शोचं आयोजनाने शिवजयंती सोहळा आणखीनच मोठ्या थाटामाटात पार पडला। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील हे उपस्थित होते। युवा निमगाव ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना फेटा बांधून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून त्यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली। या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटलांनी कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थित सर्व नागरिकांना संबोधित केले। नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व युवा निमगाव ग्रामस्थांच्या वतीने देखील शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या व सर्वांचे आभार मानण्यात आले। युवा निमगाव ग्रामस्थ यांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन निमगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी निमगाव फेस्टिवल निमित्त शिवजयंती उत्साहात तरुण तरुणाई असेल, युवा युवती असतील, महिला भगिनी असतील यांनी मोठ्या उत्साहात शिवरायांच्या गाण्यावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला। महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निमगाव कोऱ्हाळे ग्रामस्थांच्या वतीने आणि विशेषतः निमगाव कोऱ्हाळ्याच्या सर्व तमाम युवकांच्या वतीने आज महाराजांच्या जयंतीनिमित्त होणारा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे आमच्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ आणि या मंडळाचे तमाम माझे युवक मित्रांनो, सन्माननीय पत्रकार, अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अधिकृतपणे पुतळ्याला 3 वर्ष परवानगी आणण्यामध्ये गेले। जागा पहिली ग्रामपंचायतच्या नावावर करून घेतली आणि आज मला आनंद वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अधिकृतपणे शिवजयंतीला आपण आज कार्यक्रम घेऊ शकतो। वर्षाची इच्छा होती, याचं पण पुतळा अनधिकृत असल्यामुळे येता आलं नाही, पण आज या उत्साहामध्ये परिसरामध्ये शिवजयंतीचं सादरीकरण प्रत्येक गावामध्ये होत आहे। पुढच्या 1 वर्षामध्ये शिर्डी येथे बस स्थानक समोर पाटबंधारे विभागाचे 20 गुंठे जागेवर आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली शिवसृष्टी उभं करणारी घोषणा मी या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण आलात। माझी विनंती आहे या सर्व युवकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने की निदान महिलांना जो छावा चित्रपट आता रिलीज झालेला आहे त्याची येण्या जाण्याची व्यवस्था तुम्ही करा। चित्रपट दाखवायची जबाबदारी माझी। संभाजी महाराजांचा विचार, त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान हे पूर्ण तरुण पिढीला पाहणं आवश्यक आहे। आणि मी नेहमी म्हणतो की हा वाद प्रतिष्ठेचा नाही, पण हे आपण महाराष्ट्राने दाखवून दिलं पाहिजे। जितके पैसे पुष्पांनी कमवले मराठे त्यापेक्षा जास्त छावाला कमवून देतील ही भूमिका आपली पाहिजे। आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आज महाराष्ट्रामध्ये तमाम देशवासी पाहत आहेत आणि जे महाराज आज महाराष्ट्राच्या प्रत्येक युवकाच्या मनामध्ये होते ते आज देश आणि विदेशाच्या प्रत्येक युवकाच्या मनामध्ये गेले आणि म्हणून मला विशेष आनंद आहे। हे सगळं शक्य झालं युवकांच्या प्रोत्साहनामुळे आणि आजपर्यंत या महाराष्ट्राच्या युवकांनी जी भूमिका लावून धरली छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती, आणि म्हणून आपण आज या ठिकाणी समाज म्हणून एकत्रित आहोत। परत एकदा एवढं मोठं भव्य आयोजन केलं, आपल्या सगळ्या माता भगिनी आलेल्या आहेत। आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित अजून अधिक महाराजांच्या विचाराची प्रसिद्धी मिळावी अशा दृष्टिकोनातून चांगलं काम आपण सगळेजण मिळून करू। लवकरात लवकर 1 वर्षामध्ये आपल्याला या निमगाव हद्दीमध्ये
एक चांगलं बदललेलं चित्र, विकासात्मक चित्र आणि थीम पार्कची आता सुरुवात आपण शिर्डीमध्ये केलेली आहे. मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की 2 वर्षांनी थीम पार्क उभं राहिल्यानंतर MIDCचं काम आता पूर्वतकडे जात आहे. निमगाव गावातील प्रत्येक घरामधून एक माणूस तरी रोजगाराला देण्याची जबाबदारी सुजयजींची आहे. आजपर्यंत दिला तो पूर्ण केला. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने तमाम निमगाव गावाच्या वासियांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आता होणारा पुढला कार्यक्रम अतिशय शांततेत सगळ्यांनी पार पाडावा. कुठल्याही दृष्टिकोनातून गालबोट लागू नये ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी. परत एकदा युवकांचे तमाम मनापासून आभार व्यक्त करतो आणि आनंद एका गोष्टीचा वाटतो की या युवकांनी स्वस्फूर्तीने पुढे आले, सर्व राजकारण आणि राजकीय पक्ष विसरून एकत्रित आले आणि हीच महाराजांची शिकवण होती की कुठल्याही प्रकारे जाती नको, धर्म नको, पक्ष नको. ही भावना निमगावच्या युवकांनी आज या व्यासपीठावर दाखवून दिली. मी सगळ्या युवकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. देखील आवर्जून सांगतो की प्रत्येक शिवजयंतीला मी असाच निमगावला येत राहणार हा शब्द मी या ठिकाणी देतो. धन्यवाद. आणि महिला भगिनींना देखील मी आवर्जून सांगतो की प्रत्येक शिवजयंतीला मी येत राहणार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी निमगाव ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या कार्यक्रमात आज सायंकाळी लहान मुलांची गॅदरिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी पंचकृषीतील विविध शाळांना आमंत्रित करण्यात आलेले आहे व विजेत्यांना बक्षिसाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच उद्या 20 तारखेला महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध बँड शिवसाई बँड यांच्या तालावर या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक होणार आहे. त्यानंतर महिलांसाठी फेट्याचे सुद्धा नियोजन केलेले आहे. त्यानंतर सर्व पंचकृषीतील ग्रामस्थ व शिवभक्तांसाठी महाभोजनाची देखील व्यवस्था कमिटीच्या वतीने केलेली आहे. तरी आम्ही सर्व निमगाव ग्रामस्थ आपणा सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करतो. तरी पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांनी आज सायंकाळी व उद्या सायंकाळी कार्यक्रमास उपस्थित राहून निमगाव ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व सर्व माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. येळकोट, जय मल्हार. सदानंदाचा येळकोट.